खरं तर रविवारी सामन्यामध्ये आलेलं जे कार्टून आहे त्यानंतर उठलेलं जे वादळ आहे ते वादळ काही शमण्याचं नाव घेत नाही। आता शिवसेनेतर्फे या संदर्भात पत्रक जारी करण्यात आलेलं आहे आणि हा संपूर्ण वाद काँग्रेस आणि राष्ट्रवादी चिघळवत असल्याचा आरोप यामध्ये करण्यात आलाय। स्वतः शिवसेना नेते सुभाष देसाई आपल्यासोबत आहेत। सुभाष देसाई, नेमके काय शिवसेनेचं म्हणणं आहे या पत्रकाद्वारे? असं आहे की मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी हे जे काही व्यंगचित्राचा वाद पेटवायचा कोणाचा प्रयत्न होता त्या समाजकंटकांचा पर्दाफाश केला, त्यामुळे वातावरण निवळलं। परंतु ते पुन्हा पेटवण्याचा प्रयत्न काँग्रेस आणि राष्ट्रवादीवाले करतायत। विखे पाटील आणि धनंजय मुंडे याच्यात आघाडीवर आहेत। खरं तर मराठा समाजाला रस्त्यावर उतरायला कोणी भाग पडलं? दुसरं तिसरं कोणी नाही, काँग्रेस आणि राष्ट्रवादीवालेच याला जबाबदार आहेत। 15 वर्ष सत्ता भोगताना त्यांनी मराठा समाजाला त्या हितासाठी कोणती योजना आणली नाही का आरक्षणाची अंमलबजावणी पण नीट केली नाही। अशा प्रकारचा अहवाल त्यांनी घेतला त्या समितीकडून बनवून, तो कोर्टात टिकला नाही आणि त्यामुळे त्यांनी ते संबंध प्रश्न वाऱ्यावर सोडून दिला आणि आपली नामुष्की लपवण्यासाठी आता शिवसेनेवर आगपाडखड करतायत। खरं तर मला असं दिसतंय की ह्या सगळ्या मोर्चांमध्ये मराठा क्रांती आणि त्या आंदोलनाच्या सर्वत्र भगवे झेंडे डौलाने फडकताना पाहून या लोकांना हे पाहत नाही, त्यांना ते नाही। पण फक्त काँग्रेस आणि राष्ट्रवादीवरतीच तुम्ही टीका करताय, कारण तुमचे सत्तेतले सहकारी असलेलं भाजप सुद्धा, त्यांचं सुद्धा हेच म्हणणं आहे। नाही असं आहे, कारण आशिष शेलार यांनी त्या संदर्भातलं ट्विट केलंय। पेटवणारे जे कोणी आहेत ते निष्कारण हा वाद पेटवायचा प्रयत्न करतात। अहो खरं तर हा या प्रश्नाच्या मुळाशी गेलं पाहिजे, त्या प्रश्नावरची उत्तरं शोधली पाहिजेत की मराठा आंदोलनाचा रोख कुठे आहे, त्यांच्या मागण्या काय आहेत। तो विषय दिला सोडून आपल्या जबाबदाऱ्या झटकून नको तो वाद निर्माण करून मराठा समाजाचं आंदोलन योग्य दिशेने चाललेलं आहे, शिस्तीत चाललेलं आहे, ते चिघळवण्याचाच हा प्रयत्न आहे असं माझं स्पष्ट मत आहे। शिवसेनेचं आता नेमकं म्हणणं काय, म्हणजे मराठा आरक्षणासंदर्भातली शिवसेनेची भूमिका काय आहे? आम्ही भूमिका स्वच्छ केलेली आहे। सामनामध्ये संजय राऊतांनी विस्तृत लेख लिहून या सगळ्या आंदोलनाला पाठिंबा दिला। त्यानंतर उद्धव ठाकरेंनी ठिकठिकाणच्या शिवसैनिकांना स्पष्ट सूचना केल्या की या आंदोलनाला मदत करा, पाठिंबा द्या, असं केलेलं आहे। त्यांच्याशी आमच्या कार्यकर्त्यांचा संपर्क आहे। परंतु ते हे सगळं विसरून आणि तिथे फडकणारे जे भगवे झेंडे आहेत त्यामुळे पोटदुखी सुरू झालेली दिसते अनेकांची, ते असू द्या। परंतु मला असं वाटतं की मराठा क्रांती मोर्चाचे जे नेते आहेत, कार्यकर्ते आहेत, ते काही यांनी विचलित होणार नाहीत। त्यांना हे पूर्ण माहिती आहे की आपल्या बाजूचं कोण आणि दिखावा कोण करतंय। सामन्यामध्ये जे व्यंगचित्र छापून आलेलं आहे त्यावरून बराचसा असंतोष सध्या आहे। अनेक ठिकाणी दगडफेक सुद्धा सामन्याच्या कार्यालयावरती झालेली आहे, तर त्या व्यंगचित्राबद्दल दिलगिरी मागणार का? बद्दल मी माझं म्हणणं असं आहे की हे व्यंगचित्र म्हणजे शिवसेनेची किंवा दैनिक सामनाची भूमिका नाही। असं व्यंगचित्र आलं म्हणजे ते एक हास्य चित्राचा भाग आहे। पण तुम्हाला खेद आहे का? कुठल्याही जाती जमातीचा त्याच्यामध्ये उल्लेख नाही, विनाकारण वाद पेटवण्याचा हा प्रयत्न झालेला आहे। पण सामन्यामध्ये म्हणजे सामन्याची ही भूमिका नसताना हे सामन्यामध्ये छापून येत आहे म्हटल्यानंतर तुम्हाला खेद आहे त्याबद्दल? असं आहे की या वेळेला नसतं आलं तर गैरसमज पसरवण्याची संधी कोणाला मिळाली नसती, परंतु त्यामुळे त्याचा एक छोट्याशा गोष्टीचा इतका मोठा बाऊ करून हे जे करतायत हे पेटवणारे जे लोक आहेत हे राजकीय पक्षांचे हेच स्वार्थी आहेत। या संदर्भात उद्धव ठाकरे यांनी माफी मागावी अशी सुद्धा मागणी आता जोर धरायला लागली आहे। सामान्य कार्यकर्त्यांमधून सुद्धा मागणी होते, राजकीय पक्षांकडून होते, त्याबद्दल काय? नाही, राजकीय पक्षांकडूनच होते आहे। कारण प्रत्येकाला हे आपली राजकीय आपल्या पोळीवर तूप ओढायची हाव सुटलेली आहे, असे लोकच ह्याच्यासाठी जास्त टपलेले दिसत आहेत। मराठा समाजाचे जे कार्यकर्ते आहेत त्यांचा गैरसमज यातला दूर झालेला आहे। पण मग उद्धव ठाकरे माफी मागणार या संदर्भात? प्रश्नच येत नाही। जो काही खुलासा करायचा होता तो व्यवस्थित केलेला आहे आणि तो जे कार्यकर्ते आहेत त्यांना पटलेला आहे। आणि या व्यंगचित्राबद्दल खेद तरी व्यक्त केला जाईल जर ही शिवसेनेची भूमिका नाहीये? व्यवस्थित आजच्या सामनामध्ये पहिल्या पानावर तपशीलवार दिलेला आहे खुलासा। ओके।
या संदर्भात खेद तरी वाटणं हे म्हणजे शिवसेनेला खेद वाटतोय की नाही, की अशा प्रकारे शिवसेनेची नसलेली भूमिका जर व्यंगचित्र जर मुखपत्रामधून अशा प्रकारे समोर येत आहे? आणि या संदर्भात शिवसेनेने जे पत्रक जारी केलेलं आहे त्या पत्रकामध्ये त्यांनी हेडिंग असं दिलंय की काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा विघ्न संतोषीपणा खपवून घेणार नाही. सुभाष देसाई यांच्या नावे हे पत्रक आहे. त्यात असं म्हणण्यात आलंय की मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी सामनामधील व्यंगचित्राचा वाद पेटवणाऱ्या समाजकंटकांचा पर्दाफाश केल्यानंतर निवळलेलं वातावरण पुन्हा पेटवण्याचा अश्लाघ्य प्रयत्न विरोधी पक्षनेते विखे पाटील व धनंजय मुंडे करीत आहेत. खरं तर मराठा समाजास रस्त्यावर उतरण्यास भाग पाडणारे दुसरे तिसरे कोणी नसून काँग्रेस आणि राष्ट्रवादीवालेच आहेत. 15 वर्ष सत्ता भोगताना ना त्यांनी मराठा समाजासाठी कोणती ठोस योजना आणली, ना धड आरक्षणाची अंमलबजावणी केली. मोठा गाजावाजा करत आपल्याच समितीकडून अहवाल बनवून घेण्याचा फार्स करत कोर्टात न टिकणारं धोरण समाजाच्या तोंडावर फेकले. शेवटी कोर्टाने ते सदोष ठरवले. आपली नामुष्की लपवण्यासाठी आघाडीचे नेते आता शिवसेनेवर आगपाखड करीत आहेत. मराठा क्रांती मोर्चामध्ये सर्वत्र डौलाने फडकणारे भगवे झेंडे विखे पाटील आणि धनंजय मुंडे या जोडगोळीला बघवत नसावेत. त्यातूनच हा पोटशूळ उठलेला दिसतो. मोठ्या शिस्तीने आणि योग्य दिशेने चाललेल्या विक्रमी मोर्चाबद्दलची असूयाही यामध्ये दिसते. मराठा आंदोलनाला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पूर्णपणे पाठिंबा दर्शवून आयोजकांना संपूर्ण सहकार्य करण्याच्या सूचना शिवसैनिकांना दिलेल्या आहेत. हे पत्रक आहे शिवसेनेचं. त्याचप्रमाणे रविवारच्या लेखात संजय राऊत यांनी भूमिकेचं समर्थन केलेलं आहे. मुख्यमंत्र्यांनीही आरक्षण देणारच अशी घोषणा केली आहे. हे सर्व सुरळीत वातावरण बिघडवणाऱ्या विखे पाटील आणि मुंडे जोडीचा विघ्न संतोषीपणा जनता खपवून घेणार नाही व मराठा वीर या चाळ्यांनी विचलित होणार नाहीत, असं शिवसेनेने जे पत्रक जारी केलेलं आहे त्या पत्रकामध्ये शिवसेनेने आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे.